आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड 24 तासांमध्ये शरण येण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3 जण फरार आहेत। हत्येमधल्या फरार तिन्ही आरोपींचे हातांचे ठसे जुळलेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेत। कॉल लॉगमधून बड्या नेत्याच्या फोनची नोंद झाल्याची माहिती मिळते। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, वेगाने तपास सुरू आहे। नक्कीच वृषाली, अत्यंत वेगाने संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू आहे। या दोन्ही प्रकरणाचा तपास सीआयडी कडून केला जातोय। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बुर्डे जे आहे ते बीड आणि परळी त्याचबरोबर केज या सगळ्या परिसरामध्ये तळ ठोकून आहेत आणि त्यांच्याकडून आणि त्यांच्या सगळ्या टीमकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातो आहे। जवळपास सीआयडीच्या 9 टीम मार्फत 150 अधिकारी आणि कर्मचारी यांचा या पथकांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा शोध घेतला जातोय, तपास सुद्धा केला जातो आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांची जी संपत्ती आहे किंवा बँक खाती आहे ते गोठवण्याचे प्रयत्न जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून आणि महसूल प्रशासनाकडून सुरू आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड 24 तासाच्या आत पोलिसांना शरण येऊ शकतात अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती त्या स्कॉर्पिओ गाडीमधून मोबाईल जे आहे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। ज्या मोबाईलमधून काही व्हिडिओ त्याचबरोबर कॉल डिटेल्स, व्हॉट्सअप चॅटिंग, व्हॉट्सअप कॉल, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल हे सुद्धा तपासण्यात आलेले आहेत। हा मोबाईल जो आहे तो प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे। त्याचा अहवाल अजून समोर आलेला नाही, त्यामुळे या संदर्भातली कारवाई झालेली नाही। मात्र त्या मोबाईलवरती ज्या फिंगरप्रिंट्स आढळलेल्या आहेत त्या आरोपींच्या फिंगरप्रिंट सोबत जे आहे ते जुळलेले असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। त्यामुळे एक अधिकृत पुरावा जो आहे तो सुद्धा पोलिसांना मिळालेला आहे। त्यामुळे त्या आरोपींना अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। हे प्रकरण घडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पोलिसांची अनेक पथकं आरोपींना पकडण्यासाठी राज्यभर आणि देशभर फिरतायत। दुसऱ्या बाजूला सीआयडीने सुद्धा आपली पथकं जी आहे ती सुद्धा तैनात केलेली आहे, ती सुद्धा पाठवलेली आहेत। त्यांच्या माध्यमातून चौकशी सुद्धा सुरू आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचे बँक खाते गोठवल्यानंतर वाल्मिक कराडांनी शरण यावं असं सुद्धा सूचना केलेल्या आहेत। मात्र जर ते शरण आले नाही तर त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा संपत्ती आणि बँक खाते गोठवले जाऊ शकतात। त्यामुळे वाल्मिक कराड 24 तासाच्या आत सरेंडर होण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।